केने जंगजू खिलाड़ी, बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी हैं। दोनों अपना बीच मैदान पे आते हुए स्वागत है आप सभी का। शिल्के ब्रदर्स ट्रॉफी 2023 में हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड से ये टेलीकास्ट आप तक पहुंचा रही है हमारी टेक्निकल टीम 70-70 स्पोर्ट्स। 70-70 को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, साथ ही साथ बेल आइकॉन को दबाना ना भूलिए और इंस्टाग्राम पे फॉलो कीजिए। मोर देन 5 लाख सब्सक्राइबर एंड मोर देन लाइक्स ऑन इंस्टाग्राम। तारिफ सैयद का ये पहली गेंद मिस डायरेक्टेड यॉर्कर, टर्न किया ऑन साइड में, मिड विकेट की जानिब 1 रन। हालांकि अधिकांश बार हम सुनील शिल्के देखते हैं कि तेज़ गेंदबाज की फुल टॉस गेंद भी पूरी तरह टाइम बल्लेबाज नहीं कर पाते हैं, और अगर आप तेज़ गेंदबाज है तो आपके पास यॉर्कर्स का स्टॉक होना चाहिए। शॉर्ट पिच गेंदे भी बहुत जल्दी पोजीशन नहीं कर पाते बल्लेबाज। ये ग्रामीण क्रिकेट का पहला महासंग्राम आप देख रहे हैं। मयूर केने और स्लॉक करने की कोशिश, अधूरे मन से सवाल पूछा वहां पे, लेग बाई 2 पे पहुंचा स्कोर। टिमगर पारा जयदुर्गा बी स्पोर्ट्स का 2 रन बिना किसी विकेट के। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। हमारे टॉस बॉक्स में जो रेंज रोवर कॉर्नर है वाइडिश मिड विकेट, वहां पर तालुका क्रिकेट के सबसे जंगजू खिलाड़ी हरीश केने नजर आ रहे। मयूर, आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न से गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा फिर जड़ में गेंद थी, टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन। देखिए, पहला सुनील शिल्के ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम हो रहा है, लेकिन आज हमने गेंदबाजी पहले मैच से लाजवाब देखी। सुदर्शन शिल्के ने जिस तरह हैट्रिक किया, जिस तरह मयूर ने शुरुआत की, बैंग ऑन टारगेट। ये विकेट के बारे में बताता चलूं कि प्रतिभा विलास 2014 में इस विकेट को बनाया गया था। जब से ये विकेट बहुत बढ़िया खेल रहा है। इस मरतबा फिर जड़ में गेंद थी, बल्ले की जड़ से टर्न कर दिया शॉर्ट मिड विकेट पे, 1 रन। कमाल की बॉलिंग कर रहे हैं मयूर। पर सेकेंड 6 रन। पिकअप शॉट दमदार। छह रन से उछलता हुआ स्कोर 10 पर। कमाल का शॉट, बॉटम एंड का लाजवाब इस्तेमाल। विजय पाटिल लॉन्ग हैंडल को यूज करते हैं। हरी जोशी ने जिस तरह बताया, यंगस्टर हैं, मयूर ने भी बताया। ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। पहले ओवर की मिलाकर 11 रन बिना किसी विकेट के। प्रभुदास नाइक फैम टीम है। अगले मैच के लिए दोनों टीमों को तैयार रहना है। शुभम नाइक, भूपेश कराले, 70-70 की टीम पूरी तरह इस टेलीकास्ट को ज़बरदस्त कवरेज दे रही है। खेलने वाली टीम है निम्बोली स्पोर्ट्स के कैप्टन और केवनी स्पोर्ट्स के कैप्टन। दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है। टॉस के लिए आपको जुड़ जाना है। केवनी स्पोर्ट्स के कैप्टन और निम्बोली स्पोर्ट्स के कैप्टन। जयमाला पाटिल साहिबा श्रीमती इस वक्त माजी नगर सेविका मैच का मजा ले रही है। साथ में तुषार शिल्के के पिता श्री बालकृष्ण शिल्के साहब हमारे बीच हैं। अगला मैच निम्बोली योगेश फैम टीम है, सामने केवनी, उसके बाद है जीतू पैकर नौगर। वाह, ये जबरदस्त टीम है। आपको याद होगा कि कारियोली के कप में ये रनर्स टीम रही थी और उनका मुकाबला भी खारबाव से हो रहा है। ये 2 टीमें फाइनल में टकराई थी पिछले साल। मेरे साथ इस सीजन की पहली आवाज, हालांकि मैं आजमगढ़ प्रीमियर लीग करके लौटा हूं, सुनील शिल्के। कई स्पर्धाओं में मेरा साथ निभाया। केंद्रीय राज्य मंत्री चषक, लेट कबीर निर्मल ट्रॉफी,
बहुत से टूर्नामेंट में सुनील शिल्के मेरे साथ थे। बाली ट्रॉफी। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए विशाल केने। आशा पाटिल नॉर्थ स्टैंड से, लंबा कद है। सामना करेंगे उनका बैट्समैन मयूर जोशी। और जोशी ज्यादा जोश में आ गए थे। बल्ले के अंदर लगी, शरीर पर टकराई, रन पूरा करते हुए बल्लेबाज। चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी विकेट के। मौसम बहुत ही मस्ताना है। चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर क्रिकेट देखने का मजा भी कुछ और है और क्रिकेट खेलने का मजा भी कुछ और है। कहते हैं कि यहां अपनी क्रिकेट नहीं खेला तो फिर क्या खेला। विशाल केने इस मर्तबा उछलती भी गेंद थी, बैकफुट पे जाके कट लगाना चाहते थे। बल्ले का मुंह जल्दी खुल गया, लेकिन क्या क्रिकेट हो रहा है। 2 रन बहुत तेज कदमों से भागते हुए विजय पाटिल ने पूरे किए। स्कोर आगे बढ़ता हुआ जेडी स्पोर्ट टिमगरपाड़ा का 14 रन बिना किसी विकेट के, 14 विदाउट लॉस। हालांकि शॉट को जहां खेलना चाह रहे थे वहां तो नहीं खेल बैठे थे विजय पाटिल। शुरू से ही दर्शक अब जुड़ते हुए 22 तारीख को कौन बनेगा विजेता, हु विल बी द विनर ऑफ शिल्के ब्रदर्स ट्रॉफी। मयूर पाटिल, विशाल केने सामना करेंगे उनका विजय पाटिल। फील्ड की जमावट शॉर्ट टर्मेन, शॉर्ट फाइन लेग, पॉइंट घेरे में एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेके, एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट है, एक वाइडिश मिड विकेट है। चैलेंज का जिसे रेंज रोवर कॉर्नर कहते हैं, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है और डीप एक्स्ट्रा कवर है। इस मरतबा बैकफुट पे जाके क्रीज में कंट्रोल शॉट हम पुल खेला है। स्क्वायर लेग पे फील्डर हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं। कट के अंदर की जानिब गेंद आई थी। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन बिना किसी विकेट के, 15 विदाउट लॉस। You are watching Shilke Brothers Trophy from Heart of City Challenge Cricket Ground. Welcome all of you from Dushan Shilke, Tushar Shilke and all Pogao organizing committee. 15 without loss. Good going by Jayadurga B. Timgarpada. Long run up to wicket. Now slightly in trouble. Vishal Kene. So far consider 4 runs. This time slog sweep in the gap. 1 bounce cross the square leg boundary for 4. Without loss. Nicely played. Slog sweep. Ball is travelling between 2 fielder, very rapid indeed. This is the slightly square boundary of Challenge Cricket Ground. 4 more to total now. Score moves up to 19 for no wicket. This time left lone, right decision. White signal from umpire Farooq Badi. He bows away from the office stump. Bows in Dusra Molla. 1 more to total now, 20 for no wicket. On-field umpire, the experienced campaigner and one of the great former cricketer, Farooq Badi, and one of the great umpire, Vikram. Dushan today very happy man. This time one small batsman tried to play a slog sweep, fine delivery, miss him outside the off stump. Lovely ball indeed from Vishal Kene. You are watching Shilke Brothers Trophy 2023, the second match of day between JB Sport Timgarpada and JB Sport Gosaiye. This time full toss, not a very good stroke inside edge of the bat, rose to short whitish fine leg, enough time batsman gets one. That marks end of the second over. I think
Jayadurga B, Timgarpada right on top now because 21 without loss. 2 ओवर की समाप्ति 21 रन बिना किसी विकेट के। सुनील, जब आपके हाथ में विकेट रहे और हरी जोशी का आना बाकी हो तो फिर देखिए इस विकेट पे 5 ओवर में आप 50 और 60 के बीच रन बनाते हैं तो एक अच्छा टोटल माना जाता है। 2014 में लेजेंड ऑफ भिवंडी विलास सार ने प्रतिभा विलास एवन ट्रॉफी में इस विकेट को बनाया था और वहीं प्रतिभा विलास एवन ट्रॉफी भारत का जो एवन शो है वो भी कमिंग सून है। पिछला जो मेयर कप हुआ था उसमें कमाल के मैचेस हुए थे। खामालपाड़ा और बर्फानी बाबा गोरसई बी का फाइनल मुकाबला हुआ था, जबकि धनेश कुकसे और चैलेंज का सिटी क्रिकेट से फाइनल हुआ था। यहाँ के इतिहास में बहुत कुछ जरा हुआ है। 1993-94 से जो प्रोफेशनल क्रिकेट है उसकी शुरुआत हुई थी। 1999 तक चैलेंज को कोई चैलेंज नहीं मिला। लगभग 2000 तक कोई चैलेंज नहीं मिला। 2001 में पहला चैलेंज को मिला जयदुर्गा स्पोर्ट्स से। 2002 में श्रीकार नगर अध्यक्ष चषक में विजेता रही थी कारिवली की टीम। उसके बाद 2003 में यहाँ पर मेयर कप की शुरुआत हुई। भिवंडी महानगर पालिका बन गया। पहला 2003 का जो मेयर कप था चैलेंज ने जीता। 4 में इसकी विजेता टीम थी जयदुर्गा ए। 5 में इस कप को बहुत ही डैशिंग अंदाज में चैलेंज ने जीता था, लेकिन फाइनल मुकाबला टाई हुआ था। सनी स्पोर्ट और चैलेंज के बीच में फाइनल मुकाबला टाई हुआ था। विकेटों के बलबूते पे चैलेंज विजेता रही थी और विश्वास मात्रे को पता था कि विकेट नहीं देना है चाहे रन ना आए, और आखिरी ओवर डाला था कालेर का दिलेर सुजीत तात्या पाटिल ने। उसके बाद 2006 में 2 बड़ी टीमों ने एंट्री की। एक तो थी बी इंडियन और दूसरी थी एनआर बोरपाड़ा। इस मरतबा बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट किया। दोनों टीमों का क्या परफॉर्मेंस था, और आपकी मालूमात के लिए कि बहुत क्लोज इनकाउंटर में बी इंडियन को फाइनल में शिकस्त दी थी एनआर बोरपाड़ा ने। वहीं से संतोष मडवी और कई नाम, संदीप मडवी और कई नाम चमके थे, और बी इंडियन से वहीं से मतीन और अख्तर शेख का दौर शुरू हुआ था। इस मरतबा उछाल दिया है गेंद को सीधा वाइड स्मिथ विकेट पर। 6 रन। मालूमात के लिए कि 2006 में कमेंट्री बॉक्स में भारत की बुलंद आवाज सुशील दोषी थे, जो टेनिस क्रिकेट का उनके लाइफ का पहला शो कर रहे थे। 2007 में सनी स्पोर्ट चैंपियन रही थी मेयर कप की, और रनर्स रही थी बी इंडियन। 2008 में चैलेंज फिर चैंपियन हुई। रनर्स रही थी रॉयल स्पोर्ट्स निजामपुरा। 9-10 में गैप रहा। 11 को सिल्वर जुबली ईयर था चैलेंज का। और इस मरतबा खींच के मारा है, विकेट एरिया है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती भी। 4 रन किया था। 11 का जो सिल्वर जुबली मेयर कप हुआ था उसकी चर्चा भारत के टेनिस क्रिकेट में बहुत रही थी, क्योंकि पहली मर्तबा इंटरनेट से सारी दुनिया में टेलीकास्ट गया था। फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ टेनिस क्रिकेट, वो भी लाइव टेलीकास्ट। बी इंडियन उसकी चैंपियन रही थी और एनआर बोरपाड़ा रनर्स रही थी। फिर उसके बाद 2013 का दौर आया, फिर बी इंडियन चैंपियन रही। फिर प्रतिभा विलास एवन ट्रॉफी 2014 को विकी स्पोर्ट कुक से, जो धनेश का पहला नाम था, उन्होंने जीता। 2015 में भी धनेश ही चैंपियन रही।
2016 में ओपन क्रिकेट ने मेयर कप को जीता और 2021 में ग्रामीण से गोरसई भी, बर्फानी बाबा और ओपन क्रिकेट से धनेश चैंपियन रही। वहीं प्रतिभा विलास एवन ट्रॉफी भी दस्तक दे रहा है। स्कोर इस वक्त ओवर नंबर 3 चल रहा है, बहुत अच्छा टोटल नजर आ रहा है। जीडी स्पोर्ट टेमगर पारा का कुल मिलाकर 31 रन बिना किसी विकेट के। देखिए सुनील छिलके, आप इमेजिन नहीं कर सकते हैं 2000 में दूरदर्शन पे रनआउट का रिप्ले साफ नहीं आता था, लेकिन 2000 में लेजेंड ऑफ भिवंडी विलासार ने यहाँ तीसरे अंपायर को यूटिलाइज किया था। जिस तरह आपको पता है कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 14 नवंबर 1992 को सचिन तेंदुलकर को आउट दिया था, यहाँ पे 13 फरवरी 2000 में सबसे पहले शिकार हुए थे बीसीसी के ओपनर और विकेट कीपर बैट्समैन इरफान मुल्ला। सामने टीम भी फारूक बर्डी की एमसीसी थी। आशा पाटिल नॉर्थ ईस्ट एंड से गेंदबाजी कर रहे हैं। पवन मात्रे सामना करेंगे मयूर जोशी। अब अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, कद छोटा है, शॉट्स बहुत अच्छे खेले हैं। हरी जोशी आना बाकी है। इस मरतबा स्वीप लगाने की कोशिश, व्हाइट का इशारा, अंपायर का 1 रन और आता हुआ स्कोर में। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन बिना किसी विकेट के, 32 विदाउट लॉस। फुल टॉस गेंद स्वीप कर दिया है, 6 रन। हमारे बीच मोहतरम अलमास भाई साहब तशरीफ ला चुके हैं, हम आपका तहे दिल से इस्तकबाल करते हैं। शिलके ब्रदर्स ट्रॉफी ननका के नाम से जाने जाते हैं, बहुत ही क्रिकेट के दिलदार हैं। आपका तहे दिल से इस्तकबाल है। गजब का शॉट, घुटना टेक और सिक्सर देख। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 38। जहां तक मयूर जोशी का ताल्लुक है, बहुत स्ट्रॉन्ग जोन है उनका ऑन साइड, जिस तरह के शॉट्स लगाए हैं। एक बात ध्यान रखें कि 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का समय दिया गया है। 4 ओवर आपको 20 मिनट में करना ही करना है। अगली 2 टीमें टॉस के लिए तैयार है। निम्बोली स्पोर्ट्स बनाम केवनी स्पोर्ट। दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस के लिए हमारे टॉस बॉक्स में पहुंचना है। हमारे बीच वड़पा के समाज सेवक माननीय श्री हर्षद पाटिल साहब का आगमन हो चुका है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम वेलकम। पवन मात्रे इस ओवर में काफी महंगे साबित हो रहे हैं। फुल टॉस गेंद स्विंग किया और यहां पे शकर की गोली। कोई गलती नहीं की आरेश केने ने, लंबा शॉट लेना चाहते थे, ऊपर लगी थी गेंद बल्ले के। पहला विकेट गिरता हुआ मयूर जोशी अच्छी बल्लेबाजी के बाद आउट। हमारे बीच परेश काबूकर आ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। नए बैट्समैन जॉर्ज बेली ऑफ भिवंडी, हरी जोशी टीम के कैप्टन भी है। दोनों कैप्टन ने कहा है कि लगभग 7 से 8 खिलाड़ी युवा लेकर वो इस शिलके ब्रदर्स ट्रॉफी में आए। स्वागत है आप सभी का। आज हल्की हवा भी चल रही है, तापमान भी बढ़ा हुआ है। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पवन मात्रे। इस मर्तबा चिप किया, क्या हरी जोशी आउट? यस, बड़ी विकेट। स्ट्रोक को चेक किया, क्या गजब का कैच, पीछे भागते हुए पकड़ा वहां पर।
टीम के कैप्टन मयूर ने, और ये दूसरा झटका और बड़ा झटका लगा है जेडी स्पोर्ट टेमगारपाड़ा को। 38 रन 2 विकेटों के नुकसान पे 3 ओवर की समाप्ति के बाद। 3 ओवर के लिए आपने 16 मिनट का समय लिया है, प्लीज। नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए उमेश नाइक, हार्ड हिटिंग बैट्समैन, बहुत अच्छे ऑलराउंडर है और लेग कटर गेंदबाजी के लिए काफी जाने जाते हैं। स्कोर है इस वक्त 38 रन 2 विकेट, 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। गेंदबाजी में मयूर केने अपना दूसरा ओवर लेकर आ रहे हैं। अगली 2 टीमों के कैप्टन, निम्बोली स्पोर्ट्स के कैप्टन और केवनी स्पोर्ट्स के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है। निम्बोली स्पोर्ट्स के कैप्टन आ चुके हैं। केवनी स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए। मयूर केने लंबे रनअप से मुड़ते हुए आशा पाटिल नॉर्थ स्टैंड की जानिब से सामना करेंगे विजय पाटिल। ओ वाइड यॉर्कर, बीट्स बैट्समैन, 20 विकेट कीपर, डायरेक्ट थ्रो लगाया, अंपायर सहमत नहीं, गेंद रिकोशेज हुई है, 2 रन बने। अंपायर का वाइड का इशारा, 2+1, 3 रन आए। इसे कहते हैं कि खाया पिया कुछ नहीं, 12 आने का गिलास तोड़ के आए। 41 रन 2 विकेट। त्रिमूर्ति गायकर, इस मर्तबा सीधा स्ट्रोक है स्टैंड में, 6 रन। देखिए सामने जो 2 व्हीलर हमारे प्रवेश द्वार के सामने है, हम आपका स्वागत करते हैं। बिना ऑडियंस के कोई सक्सेस नहीं होती है, लेकिन रिक्वेस्ट है कि उसको पार्किंग जोन में खड़ा करें प्लीज। 2 व्हीलर्स लेके आप प्रवेश द्वार के सामने ना रहे। गजब का स्ट्रोक खेला वहां पे, फुल टॉस गेंद थी, सीधा स्टैंड में भेज दिया, 6 रन। उछलता हुआ स्कोर जेडी स्पोर्ट टेमगारपाड़ा का पहुंचा है, 47 रन 2 विकेट, 47 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। शॉट जब मयूर केने को खेला जाएगा तो फिर थोड़ी वहां पे कठिनाइयां तो होंगी। हरी जोशी को लगता है कि 60 रन, वाकई में 60 रन एक अच्छा टोटल है इस ग्राउंड पे, जहां पर गेंदबाजी के लिए भी काफी सहायता है। स्कोर है इस वक्त 47 रन 2 विकेट, 47 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। ओवर नंबर 4 इन प्रोग्रेस। नेक्स्ट मैच निम्बोली वर्सेस केवनी। मयूर केने इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं। विजय पाटिल दोस्त, उमेश नाइक ने अब तक कोई भी गेंद का सामना नहीं किया है। मयूर केने, बॉलिंग एक्शन उनका बहुत खूबसूरत है। इस मर्तबा वापसी अच्छी है, देखना क्या कुछ हुआ है। बाई का इशारा, वाइड यॉर्कर किया था वहां पर। एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 48 रन 2 विकेट। मयूर केने लेफ्ट आर्म ओवर द स्टंप, 70-70 पे टेलीकास्ट आ रहा है शिल्के ब्रदर्स ट्रॉफी का।
इस मरतबा बढ़िया गेंद फ्लिक करने की कोशिश बीट हुए हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड से। लॉर्ड्स में जिसने क्रिकेट खेला कहते हैं कि वो कामयाब हो गया, और भिवंडी तालुका के लिए बात है, थाना जिला के लिए बात है। आपने चैलेंज में क्रिकेट खेला, मानो आपने चैलेंजिंग क्रिकेट खेला। इमाद मोडाक जो कि दापोली को बिलोंग करते हैं, बढ़िया गेंद कटर थी, बीट किया। ऑनलाइन हमसे जुड़े हैं, मशहूर कमेंटेटर हैं, उनका भी तहे दिल से इस्तकबाल है। बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है, हालांकि एक सिक्सर लगने के बाद पलटवार किया है मयूर कहने। उछाल दिया गेंद को सीधा रेंज रोवर कॉर्नर के ऊपर से 6 रन। सिक्सर पड़े, और उमेश जो नाइक है इस तरह के शॉट्स के लिए जाने जाते हैं। पिंच हिटर है और पिंच हिटिंग करते हुए स्कोर उछलता हुआ पहुंचा है 54 पर। जेडी स्पोर्ट टिमगरपाड़ा फुल टॉस गेंद स्विंग किया ऑन साइड में, गेंद ऊपर से निकल गई है, पहले बाउंस पे 4 रन। बढ़ती हुई और 4 ओवर की समाप्ति पे रन बने हैं। टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई जय दुर्गा बी टिमगरपाड़ा स्पोर्ट्स के कुल 58 रन 2 विकेट। हालांकि कप्तान हरी जोशी सस्ते में आउट हुए। मेरे साथ कमेंट्री इस वक्त कर रहे हैं वॉइस ऑफ मुरबार सुनील शिल्के। आपसे रिक्वेस्ट है कि अगला टॉस लेना है। निम्बोली और क्योनी के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में जाना है। 5 ओवर की समाप्ति के बाद टॉस होगा। देखना है कि डेथ ओवर में गेंदबाजी की कमान किसके हाथ में डाली जाती है। पंकज जो एक्सपीरियंस कंपेनर है, उनके हाथ में बॉल दिया गया है। आज आसमान में थोड़ी सी छन के धूप आती, हालांकि मौसम बहुत अच्छा है, हल्की ठंडी हवा के झोंके। छन के कोई भी चीज आए वो तकलीफ देती है, चाहे हुस्न छन के आए या धूप छन के आए। खेल की शुरुआत होती हुई पंकज के ने, अब हवा का, ठंडी हवा का झोंका शिल्के ब्रदर्स ट्रॉफी में खुशगवार मूड बनाता हुआ। देखिए, आपको 4 मिनट में ओवर करना है। पंकज भोईर एक ऐसा नाम जो बहुत ही फाइटर क्रिकेटर के तौर पे जाना जाता है। सिटी क्रिकेट में बालिया मामा चषक 2000 समय पे हुए हैं। 4 ओवर समय पे हुए हैं। इस ओवर में टाइम लिया जा रहा है। पंकज भोईर पहली गेंद बहुत ही कड़क डाउन दी ग्राउंड खेला। हरीश केने बहुत ही जंगजू खिलाड़ी हैं, बहुत जल्दी पहुंचे थे गेंद पर 1 रन। हालांकि जो फील्डिंग लगाई गई उसमें लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ तो है, वो थोड़ा स्टैटिश रखा है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 59। बहुत ही दर्शनीय ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी 1 से ज्यादा कुछ भी नहीं। शॉट तो बहुत दमदार था, लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए। हालांकि एक बहुत बड़ा गैप है, अगर हम देखते हैं तो शॉट कवर के पीछे कोई भी खिलाड़ी नहीं। 60 पे पहुंचा स्कोर, लेकिन पंकज भी अपना एक्सपीरियंस कर रहे हैं, गेंदों को आगे रख रहे। चॉप करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। अनुभव के बलबूते पर कौन सी ऐसी जीत है जिसको हासिल नहीं किया जा सकता है। पंकज इस मरतबा तान दिया आसमान में, 6 रन।
तीर कमान से जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेजा है गेंद को 6 रन। स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 66 पर और डेथ ओवर की 2 गेंदें बची है। हालांकि एक सिरे से बहुत अच्छी बल्लेबाजी की विजय पाटिल ने, 3 सिक्सर लगाए, कुल मिला के 26 पे बल्लेबाज 24 पे बल्लेबाजी कर रहे, 11 गेंदें 24 रन। ओ इस मरतबा बैठ गई थी गेंद, टिप्पा खाने के बाद नीचे रही। हालांकि लेजेंड ऑफ भिवंडी विलासर और चैलेंज परिवार ने इस विकेट को प्रतिभा विलास एवन ट्रॉफी 2014 में बनाया था, जब से विकेट उसी तरह खेल रही। ऑफ स्टंप के बाहर अधिकांश गेंदें थोड़ी बैठ जा रही। इस मरतबा ड्राइव 6 रन। मंचा कहीं मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए, क्योंकि चैलेंज के इतिहास में 1993 से, जब से 93-94 से मैं कमेंट्री कर रहा हूं, आखिरी गेंद पे बड़ा शॉट सरदर्द बनाए। कुल मिलाकर रन बने 72-73 रनों की एक विशाल चुनौती। देखना है कि पंकज भुईर, हरीश केनेन कंपनी और मयूर क्या करते हैं। लेकिन चलते अगले टॉस की तरफ सुनील शिल्के के पास। निम्बोली बनाम केवनी ये मुकाबला है। धन्यवाद सिद्दीक भाबे सर। यानंतरच्या सामन्याची नाणेफेक केली जाईलच, पण तत्पूर्वी आपण वळूया मुख्य व्यासपीठाकडे, जिकडे अनेक मान्यवर उपस्थित आहेत। त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करून घेत आहोत। विनंती असेल आयोजक आपण त्यासाठी तयार राहायचंय। शेळके ब्रदर्स ट्रॉफी 2023, दुष्यंत शेळके, तुषार शेळके आणि या टीमच्या वतीने ही बहारदार स्पर्धा आणि हे बहारदार पर्व या मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ननकाभाई यांना आपण सन्मानित करत आहोत। विनंती असेल दुष्यंतजी शेळके आपण आपल्या शुभ हस्ते ननकाभाई यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न करायचा आहे। भगव्या रंगाची शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र, भगवा रंग म्हटला की त्यागाचं प्रतीक आणि तो त्याग निश्चितच आपल्या जीवनामध्ये टिकून राहो अशा पद्धतीचा मानस व्यक्त करत असताना, त्याचबरोबर रंगबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण, अविस्मरणीय आठवण सन्मान चिन्ह देत असताना बिल्कुल सत्कार हो रहा है। केवनी स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है, 5 मिनट में आपको पहुंचना है अथवा आपको पैनलाइज किया जाएगा। भुईर और मयूर केने मध्ये आणि 5 षटकांमध्ये 73 धावा जर गाठायचे असतील तर इथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल। प्रेक्षकांसाठी, क्रिकेट रसिकांसाठी फार मोठी मेजवानी निश्चितच या दुसऱ्या सत्रामध्ये येईल का हे पाहणं अतिशय उत्सुकाचं आहे। क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। केवनी स्पोर्ट्स, केवनी संघ, संघनायक अथवा संघ प्रतिनिधी किंवा लाईव्ह द्वारे जर आम्हाला तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या संघासाठी 5 मिनिटांचा अवधी इथे दिल्या गेलेल्या आयोजकांच्या वतीने 5 मिनिटांमध्ये तुम्ही आयोजकांबरोबर संपर्क साधणं बंधनकारक आहे आणि 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही संपर्क साधला नाही तर आयोजक ज्या पद्धतीने अनाउन्समेंट करतील ती अनाउन्समेंट आम्ही निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवू। काय फलंदाजी राहिली होती। फलंदाज विजय पाटील ते त्याचे 4 षटकार, त्याचबरोबर आपण पाहिले उमेश नाईकने जो शॉट कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवला, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आला आणि या सगळ्या गोष्टीची सरमिसळ करत असताना धावफलक जाऊन पोहोचलं ते 72 पर्यंत। मयूर जोशी चांगले खेळले, हरी जोशी यांना त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये चुरूक दाखवता आली नव्हती फलंदाजीमध्ये आणि जय बजरंग गोरसई ए संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल झालेली आहे। आजच्या दिवसातील
पहिल्या फेरीतील दुसऱ्या सत्राचं हे धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. पंचांचा अधिकृत सिग्नल मिळतोय आणि सामन्याला इथे सुरुवात. गोलंदाज दीपेश नाईक. अक्षयसाठीचा हा पहिला चेंडू फिरून मारलेला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. अंतिमतः त्याला हा झेल टिपता आला नाही. पहिल्या चेंडूवर गोलंदाज दीपेश नाईक यांनी त्याची छाप सोडली होती आणि इथे हा जर झेल टिपता आला असता तर एव्हाना 73 धावा धावपलकर जोडायच्या आहेत आणि अशातच फार मोठा सेटबॅक देता आला असता फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच जय बजरंग गोरसई ए संघाला. दोन्ही संघांमध्ये फार मोठे मॅच विनर्स आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपल्याला फलंदाजांची चुणूक पाहायला मिळाली. आता दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी कशी असेल? पूल केलेल्या पूल अँड सक्सेसफुल षटकार. बारा वाजून 26 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झालेली आहे. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. पुढ्यात ठेवलेलं आहे, समोर ठेवलेलं आहे आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतो सुद्धा. गती परिवर्तन हे फार महत्वाचं शस्त्र यावेळेस गोलंदाजाने बाहेर काढलं आणि पहिला चेंडू ज्यावर खरं तर आपण पाहिलं एक फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण केली. त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर आडव्या बॅटने काय प्रहार दाखवला फलंदाजाने, षटकार मिळवला होता. संकेत म्हात्रे. संकेतसाठीचा हा फुलटॉस. यावेळेस हवा तसा फटका खरं तर तिकडे सजवता आला नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग लेगला उपस्थित आहे. चेंडू अडवला, फेकी झाली, 1 धाव मिळाली. बघा, फलंदाज म्हणून तुम्ही प्रत्येक चेंडूसाठी स्वतःला तयार ठेवत असता विशाल. म्हणजे तुम्ही शॉर्ट पिच साठी तयार राहता, त्याचबरोबर तुम्ही पहिले यॉर्कर साठी एवढा तयार असता, परंतु तुम्ही फलंदाज म्हणून कधीही अपेक्षित करत नाही की माझ्याकडे फुलटॉस येणार आहे. आणि त्यामुळेच फुलटॉस चेंडूवर फार मोठे फटके बऱ्याचदा लागताना आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. गोलंदाज दीपेश नाईक. इथे ही गती परिवर्तन उजव्या इष्टीच्या बाहेर गेले आणि त्यानंतर लॉफ्ट केलं होतं. ऑन द राईट पद्धतीने हा फटका खेळला. यावेळेस झेल टिपला गेला, फलंदाज बाद. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड. बघा, एखादं आयोजन होत असताना आर्टिफिशियल आपण शामियाने तयार करत असतो आणि तिथे सजावट करून तिकडे ती स्पर्धा पूर्ण होत असते. परंतु ज्यावेळेस अशा पद्धतीचं हे एक सेट स्टेडियम आणि त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस त्याचा आनंद वेगळाच असतो, काय औरच असतो. आणि म्हणून चॅलेंज ग्राउंडवर प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याचदा किंबहुना नेहमी तिथे जाऊन खेळावं. काहींचं तर स्वप्न असतं की एकदा तरी आपल्याला या मैदानावर खेळायला मिळावं. आणि त्याच पद्धतीने या भिवंडी तालुक्यातील आण बाण शान असणारं हे मैदान आहे. आणि या हंगामाची सुरुवात इतक्या मोठ्या शेळके ब्रदर्स ट्रॉफीची इथे या मैदानामध्ये होत आहे. दुग्ध शर्करा योग. गोलंदाज दीपेश. व्हॉट ए गुड बॉल. गती परिवर्तित करून टाकला गेलेला चेंडू. त्याचबरोबर डिस्विंग इन दी इयर असं म्हटलं जातं, डिस्विंग बाय दी फ्लाईट असं सुद्धा म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. फसवलं होतं ज्या पद्धतीने फ्लाईट इकडे दिली होती गोलंदाजाने, गती कमी केली होती. तरी सुद्धा फलंदाजाचं कौतुक असेल विशाल, कारण अशा पद्धतीच्या चेंडूवर कोणत्याही पद्धतीने त्यांनी घाई न करता रक्षात्मक रीतीने खेळून काढला चेंडूला आणि या षटकाला पूर्ण होण्याची जणू काय तिकडे परवानगी मिळाली. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत 8 आणि 73 धावा धावपलकर जोडायचे. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. संकेत म्हात्रे याच्या बॅटमधून एक षटकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. त्याचबरोबर अक्षय भोईर बाद झालेले. अक्षयने निराश केलं, नाराज केलं ज्या पद्धतीने फटका खरं तर त्याने तिकडे सजवला होता. आणि चांगला झेल दरम्यान डीपमध्ये लॉंग लेगला टिपलेला आपण पाहिला.
हरीश केनेले आलेले आहेत. हरीश केनेला अजून स्ट्रायकिंग एंडला मला असं वाटतं येत असताना एकच चेंडू चा सामना करण्याची संधी मिळाली आहे. यानंतर हा जो टेम्पो आहे किंवा यानंतर धावपलकाचा जो वेग आहे तो इथे वाढवावा लागेल तर आणि तर 73 सारखा मोठा धावपलक तुम्ही तिकडे चेस करू शकता. क्रमांक 2 साठी गोलंदाज अतिशय नावाजलेला गोलंदाज उमेश नाईक. भरधाव वेगाने चेंडू अतिशय वेगावर स्वार होत असताना हा चेंडू फेकला परंतु क्रिकेट कोणतेही असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या वा लेदर क्रिकेट असू द्या, तुमच्याकडे जर वेग असेल तर तुमच्याकडे अचूकता असलीच पाहिजे. फक्त आणि फक्त वेगावर गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही. तुम्हाला अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल, बेदकतेने गोलंदाजी करावी लागेल, नियंत्रण दाखवावं लागेल. हा चेंडू वाईड होता. समोरच्या दिशेने स्लॉक केलेला आहे. यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक धाव मिळाली. आडव्या बॅटने समोरचं क्षेत्र निवडलं होतं आणि ज्या पद्धतीचा चेंडू हवा होता तो आला होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता त्यामुळे व्यवस्थितरित्या तिकडे चेंडू बॅटवर घेता आला नव्हता अथवा ज्या पद्धतीचं टायमिंग हवंय ते टायमिंग तिकडे जुळलं नव्हतं आणि म्हणूनच इथे त्या फटक्यामध्ये तितका अंतर मिळालं नाही. एक धाव आली. धावपलक डबल डिजिट 10 मध्ये जाऊन पोहोचलं. यावेळेस फटका फसलाय. उंच चेंडू आबाची उंची मोजण्यासाठी निघाला. इथे जजमेंट मध्ये चुकतोय गोलंदाज उमेश नाईक. परंतु प्रयत्नांना जर गुण द्यायचे असतील तर या प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण आपण निश्चितच देऊ शकतो. डिटर्मिनेशन होतं, समर्पित वृत्तीने हा झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. मला असं वाटतं थोडा उशीर झाला विशाल. जर जजमेंट या अगोदर त्यांना करता आली असती तर इतका मोठा प्रयत्न करायची सुद्धा गरज लागली नसती. किंबहुना फलंदाजाला बाद करण्याची जी संधी स्वतः गोलंदाजाने निर्माण केली होती तिथे फलंदाज त्याला बाद सुद्धा करता आला असता. उमेश नाईक चांगलं प्रदर्शन करतायत गोलंदाजीचं. संकेत म्हात्रेसाठीच हा चेंडू आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरून जी फ्लाईट मिळाली होती, जी उसळी मिळाली होती, तिला टॅकल करत असताना हुक केलं होतं. फटका खेळताना आपण पाहिलं की फलंदाजाची हेड पोझिशन थोडी लूज झाली होती आणि म्हणूनच ज्या पद्धतीने या फटक्यामध्ये वेग हवा होता की जी पॉवर हवी होती ती तिकडे त्या फटक्याच्या मागे झोकता आली नव्हती फलंदाज संकेत म्हात्रेला. खरं तर उंच पुरा अशा पद्धतीचा फलंदाज आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं फलंदाजी करत असताना तुम्ही अधिक उंच नसतील तरी चालतील परंतु गोलंदाजी करताना तुमच्याकडे अधिकची उंची असायला हवी आणि गोलंदाजाला त्या उंचीचा फार मोठा फायदा मिळत असतो. स्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न. डायरेक्ट टीट जर आली असती तर फलंदाजाच्या समोरच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ झाली असती. इथे मात्र फलंदाज सेफ आहे. चांगली गोलंदाजी. संपूर्ण संघ जर आपण बघितला तर एक युनिटी पाहायला मिळते ती म्हणजे जय दुर्गा बी टेमगरपाडा या संघामध्ये. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एखादं षटक टाकलं उजव्या इष्टीच्या बाहेर फुल लेनचा चेंडू फलंदाजाला अंदाजच बांधता आला नाही आणि अंतिमतः फलंदाजाने ठरवला हा चेंडू जाऊ द्यावा परंतु तो तसाच निघून गेला. एकही धाव त्यावर मिळणार नाही. कधी कधी तुम्हाला तुमचं जजमेंट घेण्यासाठी फार कमी वेळ असतो आणि त्या कमी वेळेमध्ये तुम्ही डिसायसिव्हली तिथं ठरवलं पाहिजे. क्रिकेट तुमची निर्णय क्षमता प्रगल्भ करत असतं. अशा पद्धतीचे निर्णय योग्य वेळेवर घेता आले पाहिजेत. हा चेंडू चांगला होता उमेश नाईकचा. इथे हा फटका फसला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मिड विकेटला. यावेळेस टिपला गेला झेल आणि या डावातील क्रमांक 2 चा हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जय बजरंग गोरसई ए संघाला. फलंदाज संकेत म्हात्रे बाद.
बाहेरून खेचून मारलं, एक टप्पा घेत असताना चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे फरार, मिळाल्या धावा 4 चौकार. फुटवर्क तिथे खरं तर फलंदाजाने दाखवला नव्हता, परंतु तरी सुद्धा हा चौकार विषय तिकडे मिळालेला आहे. म्हणजेच अंतिम क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर रोल केलं स्वतःला आणि गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर करत असताना हा फटका सजवला. अलीकडे वर्ल्ड कपची धूमधाम सुरू आहे आणि वर्ल्ड कपमध्ये मागे आपण एक सामना ऑस्ट्रेलियाचा बघितला, ज्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलची ती खेळी 200 धावांचा पल्ला त्याने पार केला आणि इन बिटवीन म्हणजे त्या खेळीच्या मध्यावर आलेला असताना ग्लेन मॅक्सवेल हा जेरबंदी झाला होता, तो जखमी झाला होता. परंतु त्यानंतर मॅक्सवेलने जे फटके खेळले त्याच पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. आणखी एकदा या फलंदाज पंकजच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा मोठा फटका, षटकार. मॅक्सवेलची आपण चर्चा करत होतो. ग्लेन मॅक्सवेल अशा पद्धतीचं झुंजार कॅरेक्टर आहे आणि त्याने ते करून दाखवलं. 123 चेंडूमध्ये जवळजवळ 201 धावा तिकडे बनवल्या आणि एका स्थितीला जखमी झाले होते, पायामध्ये क्रॅम्प्स आले होते, तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये लढत होते. एकेरी एक हाती किल्ला लढवला आणि तो सामना जिंकला. आणि त्यामागे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ग्लेन मॅक्सवेल हा गोल प्लेअर सुद्धा आहे. गोल्फ हा अशा पद्धतीचा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला शरीराची पूर्ण हालचाल करावी लागत नाही. फक्त आणि फक्त निश्चितच आपण पाहिलं की हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करत असताना लांबचा अंतर कापावं लागतं आणि त्यामुळेच या क्रिकेटमध्ये खरं तर त्या गेमचा ग्लेन मॅक्सवेलला फायदा झाला आणि ती मोठी इनिंग त्याने ऐतिहासिक उभारली. पूल केलं, फुल अँड डिलाइटफुल, मिळालं अंतर, मिळाली उंची, चेंडू झाला चुम अंतर, षटकार. बघा क्रिकेट हे असंच असतं. सगळ्यात जास्त तुम्हाला अपेक्षा हरी जोशीच्या होत्या, आता या हरी जोशीला पिछाडलंय, त्याला बॅकफुटला ढाडलंय. त्याचबरोबर एखाद्या खलबत्त्यामध्ये घालून खांडोळी करावी एखाद्या गोष्टीची, त्या पद्धतीने इथे हरी जोशीवर तुटून पडलेला आहे फलंदाज पंकज भोईर. फुल लेंथ होती, यावेळेस जाऊ दिलेला आहे, परंतु हा निर्णय इथे फलंदाजांच्या बाजूने जाणार नाही. पंच दक्ष आहेत आणि निश्चितच जी गाईडलाईन आहे त्या आतमध्ये चेंडू असावा, ज्या पद्धतीने इथे हा चेंडू निर्धाव आलेला आहे. पंच स्थिर आहेत. वापसी तर हरी जोशीची झालेली आहे, परंतु या चेंडूवर कोणताही प्रयत्न झाला नव्हता फलंदाजाचा. इथेही हा फटका उंच आहे, स्लॉग हिटिंगचा दर्जेदार नमुना, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आज पंकज भोईर आग ओकणारी फलंदाजी करतोय, थांबायचं नाव घेत नाही. आणि हा सामना जर इथे टेमगरपाडा जयदुर्गा बी संघाला जिंकायचा असेल तर पंकज भोईरला खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला धाडावं लागेल. अदरवाईज दुसरा पर्याय मला असं वाटत नाही या सामन्यामध्ये उरतोय. पाहायचंय सामन्यातील रंगत तर निश्चित वाढलेली आहे, कारण 73 धावा ज्या मार्गाने चेस केल्या जातील तोच मार्ग इथे राजमार्ग अवलंबलाय. फलंदाज पंकज भोईर याने 12 चेंडूचा सामना करत असताना 37 धावा आतापर्यंत त्याने धावपलकर जोडलेले आहेत. आणखी एका चेंडूची मागणी इथे निश्चितच केली जाते. मला असं वाटतं यानंतरचं इक्वेशन आहे ते 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बेग पार्डन, 12 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आहे. पंकजने आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आपल्याला दाखवलेला आहे आणि फक्त आणि फक्त 5 चेंडूंचा सामना निश्चितच त्याने केलेला आहे. 5 चेंडूंमध्ये 22 धावा, म्हणजे प्रचंड चांगल्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये पंकज भोईर खेळतोय. आपल्या आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं, माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये
तुम्ही किती खेळलात यापेक्षा कसे खेळलात आणि कोणत्या स्ट्राईक रेटने खेळलात याला महत्व आहे, आणि तो स्ट्राईक रेट इथे फार उंच घेऊन गेलेले आहेत फलंदाज पंकज भोईर. या सामन्यामध्ये चांगला इम्पॅक्ट निर्माण केलेला आहे फलंदाज पंकजने. परंतु आता चॅलेंज आहे उमेश नाईकचा. हा सामना इथून सुरू झालाय असं फार तर आपण म्हणूया. 12 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण असताना सेकंड स्पेल मध्ये आलाय उमेश नाईक. हरेश केनीसाठीचा हा फुललेनचा चेंडू खोदून काढावा लागलेला आहे आणि धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. उमेश नाईकने जी कामगिरी केलेली आहे पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिली, दुसरं षटक हाताळत असताना तीच कामगिरी किंवा तेच सातत्य विशाल इथे जर उमेशला ठेवता आलं तर या सामन्यामध्ये फार मोठा रोमांच, फार मोठी रंजकता निर्माण होऊ शकते. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता आहेत पंकज भोईर. याबेचा फटका फार चांगला आहे, फ्लिक केलं होतं, लॉफ्टेड फ्लिकचा फटका. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ऑनसाइड रिजन मध्ये फ्लिक करत असताना मला एका फलंदाजाचं नाव नेहमी आठवत असतं ज्याचं नाव आहे रॉस टेलर. काय क्रिकेटर होते रॉस टेलर, आणि ऑनसाइड मध्ये ते लिलय असे फटके मारायचे उजव्या स्टेजच्या बाहेरून खेचून. दर्शनी अशा पद्धतीची फटकेबाजी रॉस टेलरची असायची, त्याच अंदाजाने फटका सजवला होता. स्लॉक केलेल्या चेंडूला समालोचन कक्षाच्या समोर काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडून फेकी झाली. शांत ठेवलाय फलंदाजांना. जितके तुम्ही शांत ठेवाल शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला निश्चितच कुशन त्या नवीन गोलंदाजाला अधिकचा असेल, अधिकच्या धावा डिपेंड करण्यासाठी मिळतील. हे षटक संपल्यानंतर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करायची आहे. विनंती असेल भाबे सर आपल्याला तयार राहावं लागेल. इथेही काऊ कॉर्नर रिजन मध्ये फटका खेळलेत, लॉफ्ट केलं होतं आणि इथे अंतर मिळालं नाही. क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चुकी न करता टिपला जेल या सामन्यामध्ये. इथे आलेले ट्विस्ट, फलंदाज पंकज भोईर बाद. आणि लॉफ्ट करायचं होतं अशातच चेंडू आणि त्याचबरोबर बॅटमध्ये जितकी मला असं वाटतं ज्या पद्धतीचा संपर्क झाला तो संपर्क चेंडूला अगदी काऊ कॉर्नर रिजन कडे घेऊन आला. गती चांगली होती, एलिव्हेशन मिळालं होतं. कधी कधी एलिव्हेशन चांगलं मिळालं की तेही फलंदाजाच्या विरोधात जात असतं आणि तेच झालं. चांगला झेल टिपला गेला. गोलंदाज उमेश नाईक. उमेशचा हा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण ज्यावेळेस तुमचं चांगलं होतं, फिल्डिंग चांगली होते, त्यावेळेस संपूर्ण संघ चार्जअप होत असतो आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालंय. पाहायचंय यानंतर इक्वेशन बदलताय. 7 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण यानंतर उरलंय. या चेंडूवर एखादा चौकार षटकार येणं फार गरजेचं बनलेलं आहे गोरसई संघासाठी. इथेही ड्राईव्ह केलंय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतायत, फेकी करतायत. हे षटक या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरलंय, कारण या षटकामध्ये उमेश नाईकने दिलेले आहेत धावा फक्त आणि फक्त 5 आणि त्याचबरोबर फलंदाज उमेशला बाद केलंय, फलंदाज पंकज भोईरला बाद केलंय. जे पंकज अतिशय घातक दिसत होते. पंच काहीतरी इशारा करतायत, येस चेंडूची मागणी करतायत. 4 षटकांचा खेळ संपला. यानंतर समीकरण बदलले. आता 6 चेंडू आणि 32 धावा. इथे बनवणं तितकं सोपं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काही नसतं. एनिथिंग कॅन हॅपन, काहीही घडू शकतं आणि तशातच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं आणि ती अनिश्चितता बऱ्याचदा बऱ्याच सामन्यांमध्ये आपण पाहिलेली आहे. मी अगोदर ग्लेन मॅक्सवेलचा निश्चितच उल्लेख केला. तो सामना सुद्धा अनिश्चिततेचा परिचय देणारा इंटरनॅशनल क्रिकेटचा वर्ल्ड कप मधील एक दर्जेदार सामना आपण पाहिला. 6 चेंडू 32 धावा असं समीकरण. सहा चेंडू 32 धावा असं समीकरण उरतंय. क्रमांक 5 साठी गोलंदाज बदलवला जाईल आणि त्या गोलंदाजाला मला असं वाटतं तो कम्फर्ट झोन मध्ये निश्चितच आहे, कारण 32 धावा गोलंदाजाकडे आहेत. 32 धावा बऱ्याचदा पुरेशा ठरतात, कधी कधी ठरतही नाहीत. क्रिकेट हे अशा पद्धतीचंच असतं.
41 धावा आतापर्यंत धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. 6 चेंडू 32 धावा, अधिकचा वेळ खर्च होतो. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेचच आपल्याला क्रमांक 5चं षटक मार्गस्थ करावं लागेल. संकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये चांगले वाटत होते आपल्याला, कारण षटकाराने सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर संकेतला तोच ओढता आला नाही किंवा त्या रुळलेल्या वाटेवर चालता आला नाही. त्यानंतर संकेत म्हात्रेचा स्ट्राईक रेट फार घसरला आणि त्याचा परिणाम म्हणून पंकज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गेले त्याने आक्रमकता स्वीकारली, परंतु पंकज नावाचं वादळ सुद्धा आता शमलंय. यानंतर 6 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण. प्रतीक गोरे क्रमांक 5चं षटक घेऊन पूल केलेला आहे. पहिल्या चेंडूवर इथे फटका मोठा, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. सीमापार षटकार. स्ट्रोक खेळलाय दमदार. धावा शेवटच्या षटकामध्ये मिळवायचे आहेत. अशातच पहिला चेंडू अतिशय महत्वाचा होता आणि या चेंडूवर फलंदाजाने मिळवलेला आहे षटकार. इथे सुरुवात चांगली झालेली आहे. पाहायचे यानंतर 5 चेंडूंचा खेळ निश्चितच शेष आहे. 5 चेंडू 26 धावा असं समीकरण. एनिथिंग कॅन हॅपन असे निश्चितच आम्ही नेहमी म्हणत असतो. काहीही घडू शकतं. गोलंदाज प्रतीक गोरे येतील. हरेश केनेच्या बॅट मधून हा लांब पल्ल्याचा दुसरा अतिशय मोठा महाकाय षटकार. हरेश थांबायचं नाव घेत नाहीयेत. या रेस मध्ये हरेशने या संघाला अजून जिवंत ठेवलेला आहे, कारण 32 धावांची गरज होती. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 12 धावा इथे मिळवलेल्या आहेत. फलंदाज हरेश केनेनं सुरुवात थोडी स्लो झाली होती. सुरुवातीच्या 6 चेंडूंवर फक्त 6 धावा जमवणारा हरेश मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस आपल्या संघाला गरज आहे त्यावेळेस इथे मोठे फटके प्रोड्यूस करतोय आणि हीच युटिलिटी, ही उपयुक्तता संघाला यावेळेस निश्चितच जे समीकरण फार कठीण वाटत होतं त्या समीकरणापासून थोड्या इझी कम्फर्ट झोन कडे घेऊन चाललेली आहे. दीपेश नाईकचं पहिलं षटक ज्यामध्ये 8 धावा खर्च झाल्या होत्या. 1 गडी त्याने बाद केला होता. उमेश नाईकचं दुसरं षटक ज्यामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 5. 1 गडी त्यानेही बाद केला. हरी जोशीवर तुटून पडले होते फलंदाज, विशेषतः पंकज भोईर आणि त्याचा 1 चौकार. 3 षटकार आपण पाहिला आणि त्या षटकामध्ये 23 वसूल केल्या आणि या षटकामध्ये त्याच्या विरोधात जायचंय म्हणजे 32 वसूल करायचे आहेत. सुरुवात प्रतीक गोरेने 2 षटकार देऊन केलेली आहे आणि सुरुवात हरेश केनेने 2 षटकां खेचून केलेली आहे. पाहायचे यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी असेल. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावा. प्रत्येक चेंडू अतिशय महत्वाचा आहे, मोलाचा आहे. 4 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. इथे हा फटका सुद्धा मोठा आहे. एकही क्षेत्ररक्षक नाही. रेंज रोड कॉर्नरला इथे चेंडूने हिट केले. शेळके ब्रदर्स ट्रॉफीचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसऱ्या सामन्यातील दुसरं सत्र इथे फलंदाज हरेश केने गाजवतोय. प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूलतेकडे कसं घेऊन जायचं या फलंदाजाला माहित आहे आणि चांगली फलंदाजी हरेशची. लागोपाठचे 3 षटकार. प्रतीकला श्वास घ्यायला वेळ ठेवलेली नाहीये. प्रतीकवर जे आक्रमण केलेलं आहे ते प्रतिकात्मक आहे असं आपण फार तर म्हणूया. षटकारांची तिकडी मिळाली. आणखी चेंडूची निश्चितच इथे गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. काय फलंदाजी केलेली आहे. क्रिकेट म्हटला की संघर्ष आणि तोच संघर्ष इथे दाखवलेला आहे. फलंदाज हरेश केनेनं लहरों से डरकर नौका पार नहीं होती,
कोशिश करणे वालो की हार नाही होती असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो, परंतु तोच प्रयत्न प्रमाद इथे दाखवत असताना फलंदाज हरेश आपण पाहिलेला आहे. सुरुवात अडखळत झाली होती हरेशची, स्ट्राईक रेट तितका चांगला नव्हता. सुरुवातीचे 6 चेंडू शांत राहिलेला हरेश मात्र इथे या अगोदर त्याच्याकडून झालेल्या चुकीवर पांघरून घालत असताना स्वतःच्या मेहनतीने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार दाखवतोय. आणि या सामन्याचं जे इक्वेशन आहे, या सामन्यामध्ये जितकी हवा भरली होती त्यातील अर्धी हवा निश्चितच कमी झालेली आहे, कारण लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार आलेले आहेत. अजूनही चेंडूची चॉईस होत नाहीये. 3 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण यानंतर खेळपट्टीवर उरलेलं आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि आशा पाटील स्टँड मध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सामनाच तितका चांगला आहे. मला असं वाटतं ते सपोर्टर्स गोरसईचे असावेत, ज्या पद्धतीने कोलाहल तिकडे माजलेला आहे. आणि का करुण आहे, कारण इथे हरेशने त्या पद्धतीने निश्चितच फलंदाजी केलेली आहे. चला, अधिकचा उशीर होत आहे, विनंती असेल लवकरच आपण या सामन्याला पुन्हा एकदा रिझ्यूम करूया. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, आपण आपापल्या जागा अक्वायर करा, त्यामुळे अधिकचा वेळ खरं तर लागणार नाही. फार मोठा इंटरव्हल मिळालेला आहे या सामन्याला. म्हणजे बऱ्याचदा अशा पद्धतीचे इंटरव्हल मिळाल्यानंतर सामन्याचं चित्र बदलत असतं, हे आपण पाहिलेलं आहे. पाहायचं आता या सामन्यामध्ये हरेश केनेचे 3 षटकार आणि सामन्याचं चित्र बदलवले जरूर, परंतु त्यानंतर हा इतका वेळ खर्च झालाय. या सामन्याचा कोर्स किंवा या सामन्याचं जे चित्र आहे किंवा हा सामना आत्ता जसा आहे त्यामध्ये बदल होतो का, हे पाहणं सुद्धा आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहायचंय 3 चेंडू आणि 14 धावा. 3-14 ची गरज आहे. 3-13 असं इक्वेशन बऱ्याचदा येत असतं. पाहायचं इथे 3-14 असं इक्वेशन आहे. 1 षटकार 1 चौकार किंवा 1 षटकार 2 चौकार असं आपण म्हणूया. 2 षटकार 1 दुहेरी, कशाही एवढ्या 14 धावा पूर्ण करायचंय. हे अशा पद्धतीचं साधं सोपं समीकरण घेऊन फलंदाजीची कमान सांभाळतोय हरेश केणे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडूंमध्ये 14 धावा पूर्ण कराव्या लागतील. 13, 13.25, 13.5, पावणे 14 करून जमणार नाहीत. चला, 3 चेंडू 14 धावा. समोरच्या दिशेने फटका खेचलेत. यावेळेस उंची फार आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित. अंतिमतः हा झेल इकडे टिपला गेलेला आहे आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला. गोलंदाजाची कमाल इथे आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज नामोहरम झाले नव्हते. योग्य वेळेला निर्णायक क्षणेला हरेश केने नावाचा फलंदाज गारद. असताना ज्यावेळेस तुम्हाला 6 चेंडूंमध्ये 32 धावा द्यायच्या असतात, त्यावेळेस एक गोलंदाज म्हणून तुम्हाला 1 चेंडू चांगला टाकावा लागतो, कारण त्यानंतर 5 चेंडूंवर 5 षटकार जरी आले तरी धावा बनतात 30. आणि तेच इथे झालेलं आहे. या अगोदर ते 3 षटकार, षटकारांची तिकडी, काय संघर्ष दाखवला, काय फलंदाजी दाखवली, जिद्द आणि चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. वाघासारखा लढला हरेश केने, फार तर म्हणूया. नक्की ना, अगोदर अनाउन्स केले मी. गोलंदाज तयार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच फारुख बर्डी त्यांच्या अनोख्या शैलीने हा चेंडू वाईट ठरवतायत. 1 धाव निश्चितच मिळाली. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या असतील 60. म्हणजे 2 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांचा उत्साह अजूनही टिकलेला आहे. हा फटका फसलाय. या सामन्यातील चुरस आता मात्र कमी झालेली आपण पाहूयात. ज्या गोलंदाजाला पूर्वार्धामध्ये मार खावा लागला होता, उत्तरार्धामध्ये त्याने ती चूक निश्चितच सुधारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे फलंदाजांना शांत ठेवलंय. या सामन्यामध्ये डिफरन्स क्रिएट केलेला आहे. शेवटचा 1 चेंडू येणं यानंतर शेष आहे.
आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत रुपेशच्या बॅटमधून हा फटका सुद्धा चांगला आहे, परंतु अंतर मिळत नाही. अशातच हा अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच जय दुर्गा टेमगरपाडा या संघाने. आणि जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड जय दुर्गा बी टेमगरपाडा. हार्ड लक, टफ लक गोरसई ए. पाहिली नाबाद 30 धावांची खेळी त्यांनी उभारली आणि म्हणूनच 72 धावा धावपलकर जोडू शकला जय दुर्गा बी टेमगरपाडा हा संघ. आणि म्हणूनच या विजयाचे शिल्पकार आहेत विजय पाटील. या सामन्याचे ते सामनावीर ठरतायत. विजय आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर या आणि सामनावीराची बक्षीस आपण स्वीकारा. यानंतरचा सामना जय हनुमान पोगाव बी आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गा बी टेमगरपाडा या दोन संघांदरम्यान होणार आहे. दुसऱ्या फेरीचा सामना टेमगरपाडा संघ लगेचच आपल्याला खेळायचा आहे. 5 मिनिटांची विश्रांती तुम्हाला अनाऊन्स केलेली आहे. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यानंतरच्या नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. त्याचबरोबर विजय पाटील आपणास विनंती आहे आपण सामनावीराचा किताब स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठाशी जोडायचा आहे.